हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बारामतीमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेत्यांकडून दादांना अखेरचा निरोप. संपूर्ण राज्यावर शोककळा. अर्थ खात्यासह अजितदादांकडील खात्यांची जबाबदारी कोणाला द्यावी यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या वाट्याची खाती असल्यानं पक्षाकडून नावं दिली जाण्याची शक्यता. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांची मागणी. तर प्रफुल्ल पटेल यांनीही या संदर्भात सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची माहिती. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करा. प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुलेंची प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंकडे मागणी. रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला धक्का. राष्ट्रवादीमधून पक्षांतर केलेले 7 नगरसेवक अपात्र. कायद्याचं उल्लंघन केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी. काँग्रेसचे सौरत्र ठोंबरेसह 6 जणांविरोधात गुन्हा. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी. अजितदादांच्या निधनामुळे आगामी निवडणूक तारखांमध्ये बदल. नाशिकवरून मुंबईकडे निघालेल्या किसान मोर्चाला अखेर स्थगिती. जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन अर्ज स्वीकारले. शासनाकडून सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी 3 महिन्यांचा कालावधी. यूजीसीच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. केंद्र सरकारकडून नियमांच्या मसुद्यावर पुनर्विचार करण्याबाबत न्यायालयाकडून सूतोवाच. आणि जळगावच्या बाजारामध्ये सोने चांदीच्या दरात ऐतिहासिक भाववाढ. जीएसटीसह सोन्याचा दर 1,82,000 तर चांदी 4,05,000 एकाच दिवसात सोन्यात 14 तर चांदीच्या दरात 24,000 वाढ. अजित पवार यांच्या जाण्यानं प्रत्येकाला आज आपल्या घरातील एक नेता गेल्याची भावना होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अजित पवारांचा विमान अपघातामध्ये झालेल्या मृत्यूनं महाराष्ट्र हादरलेला आहे. त्यामुळे एक प्रश्न मात्र प्रत्येक जण विचारताना दिसतोय. विमानतळावर उतरताना विमान अचानक कोसळल्यानं अजित पवारांसह विमानातील सर्व 5ही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. डीजीसीए आणि AAIB या संस्थांकडून विमान अपघाताचा तपास केला जातोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. बुधवारी सकाळी 8:46 लिअरजेट 45 जातीचं विमान बारामती विमानतळावरती लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच दुर्घटनाग्रस्त झालं. या अपघाताचा तपास डीजीसीए आणि AAIB या संस्थांकडून करण्यात येतोय. गुरुवारी विमान अपघाताच्या ठिकाणी जाऊन दोन्ही संस्थांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी काही पुरावे जमा करण्यात आले. या तपासातील महत्त्वाची बाब म्हणजे पथकाने विमानातील ब्लॅक बॉक्स रिकव्हर केलाय. त्यामुळे ब्लॅक बॉक्समधील डेटा लवकरच डिकोड केल्यानंतर अपघाताचं नेमकं कारण काय ते समोर येऊ शकणार आहे. दरम्यान ब्लॅक बॉक्स म्हणजे काय आपण समजून घेऊया. विमानातील अत्यंत महत्त्वाचं उपकरण असतं. फ्लाईट डेटा, कॉकपिटमधील संभाषणाचं यात रेकॉर्डिंग होतं. विमानाच्या टेल म्हणजेच शेपटीकडील भागात ते असतं. मोठा आघात सुद्धा सहन करण्याची यात क्षमता असते. अपघातानंतर सुद्धा डेटा यात सुरक्षित राहतो. लो विजिबिलिटीमध्ये झालेला हा प्रकार असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. तरीसुद्धा विमानातले जे इतर डेटा बॉक्स असतो, ब्लॅक बॉक्स असतो, त्याच्याद्वारे त्याची पडताळणी झाल्यानंतर अजून त्यातल्या स्पष्टता येण्याची शक्यता आहे आणि त्या अहवालानंतरच आपल्याला यावर परत भाष्य करता येईल आणि भविष्यामध्ये अशा
ॲक्सिडेंट न होण्यासाठी कंपनीसुद्धा त्याच्यात सुधारणा करतील आणि DGCAसुद्धा त्याच्यातले जी समूह आता चौकशीसाठी समोर येतील त्यातून आपल्याला स्पष्टता येईल. दरम्यान बारामती विमानतळावरती लँडिंगच्या वेळेला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या आधीचं आणखीन एक CCTV फुटेज समोर आलंय. विमानतळाच्या धावपट्टीजवळ असलेल्या गोजुबावी या ग्रामपंचायतीच्या CCTVत काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य कैद झाली. यात विमान वेगाने धावपट्टीच्या दिशेने जाताना दिसतंय, पण लँडिंग पोझिशनमध्ये असलेलं विमान अचानक 90 अंशांनी कलंडल्याचं दिसतंय. दृश्यमानता कमी असल्याचं बोललं जात असतानाच विमान 90 अंशांनी कलंडतानाचं CCTV फुटेज समोर आलंय. त्यामुळे विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता का असा प्रश्न तज्ज्ञांकडून विचारला जातोय. या प्रकारानंतर अवघ्या काही सेकंदात हे विमान कोसळलं आणि कोसळल्यानंतर आगीचे लोळ दिसून येत आहेत. दरम्यान या व्हिडिओवरून तज्ज्ञांकडून काही सवाल उपस्थित केले जात आहेत. विमान डाव्या बाजूला का कलंडलं? विमानाचं इंजिन फेल झालं का? विमानाचा एकच लँडिंग गिअर उघडला का? लँडिंगच्या वेळेला इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला का? विमान अनियंत्रित का झालं? विमानाचं लँडिंगच्या वेळेस त्यांनी जो पहिले गो राऊंड केलेला आहे प्राथमिकदृष्ट्या पायलटनी त्याची पूर्ण पडताळणी केल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी पूर्ण दक्षता घेऊन त्याला लँडिंग करण्याचा प्रयत्न केलेला असं प्रथमदृष्ट्या दिसून येत आहे. तरीसुद्धा विमान हे लो व्हिजिबिलिटी म्हणजे लँडिंगपूर्वी त्याच्यात कलाडणीचा जो विषय दिसून येत आहे तरीसुद्धा ते लो व्हिजिबिलिटीनी पायलटचा जो काही प्रयत्न आहे त्यांनी अटोकोट केलेला दिसून येत आहे व त्यानंतर ते विमानाची प्राथमिकदृष्ट्या चौकशी झाल्यानंतर डेटा बॉक्सचा अजून कारणं आल्यानंतरच आपल्याला याच्यावर काही भाष्य करता येईल भविष्यात. ते विंग ड्रॉप झालं असेल. विंग ड्रॉप म्हणजे ते स्टॉल सारखंच असतं. जेव्हा त्याची विमानाची स्पीड खूप कमी होती, बट वैमानिकाने परत ते वर उचलायला घेतलं, बट त्याची स्पीड इतकी कमी होती की थोडंसं जास्त प्रेशरने वर उचलायला घेतलं आणि त्याचा विंग ड्रॉप झाला. म्हणून ते एका साईडने असं तिरकं झालं आणि ते आता उभं दिसतंय. तिसरी गोष्ट म्हणजे बारामतीमधले नॅव्हिगेशनल लाईट्स. प्रत्येक एअरपोर्टला जिथे ट्रेनिंग होतं, जिथे कमर्शियल फ्लाईट होतात, तिथे नॅव्हिगेशनल लाईट्स असणं हे खूप महत्त्वाचं आहे. विमान अपघातग्रस्त होण्याच्या नव्या व्हिडिओमुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत. विमानाचा ताबा सुटल्यानंतर सुद्धा पायलटने मेडे कॉल का दिला नाही? यात नेमकी चूक कोणाची? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. ब्लॅक बॉक्स सापडला असला तरी त्यातील माहिती डिकोड होण्यासाठी पुढील काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पण एक मात्र नक्की, या अपघाताने महाराष्ट्रातील लोकनेता हिरावलाय, ज्याच्या मृत्यूचं कारण जनतेसमोर यायलाच हवं. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.